कदाचित हा सामना त्यांनी देखील गमावलेला आहे। जिवारी लागेल हा सामना श्रीशिव 11 या संघाच्या, परंतु जणू काही विजय एक मोठा विजय संपादित करत जिमित रायझिंग स्टार या संघाच्या खेळाडूने सांगितलेलं आहे की आम्ही सलग 3 सामने जिंकण्याचा प्रयत्न करू आणि आजच्या दिवसाचा टॉपर राहण्याचा प्रयत्न आमचा संघ करेल असा विश्वास संघाचे आयकॉन खेळाडू संघाचे कॅप्टन राहुल यांनी दर्शवलेला आहे। आणि आता लगेचच आपण जाऊया नेक्स्ट मॅचकडे, जिथे सामना चालू होईल प्रज्ञेश 11 आणि टीम त्यांच्या अगेन्स्ट भोला शेठ बॉईज या 2 संघांमध्ये लढत असणार आहे। खेळाचं पहिलं सत्र ऐकूया पुन्हा एकदा। कमेंट बॉक्स मध्ये आमंत्रित करू आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण यांना। धन्यवाद। या दरम्यान आमचे जेडी एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर जयेश धुळे यांसाठी आगमन झाले, सहर्ष मनपूर्वक स्वागत। त्याच दरम्यान आमच्या चंद्रकांत काणू धुळे यांनाही विनंती आपण देखील मंचापती यावं, आपलंही स्वागत आहे। पप्या दादा तुम्ही ऐकत होतात। आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्ही पाहताय। खरं तर 2 ताकदवर टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूला प्रदेश 11 संदीपजी धुळे रोशनजी धुळे यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय भोला शेठ बॉईज हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्या साथीनं नरेश वारगडे ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। नरेश चोखाडे येतात आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रमोद वारगडे येतात। पहिलाच बॉल सामन्याला सुरुवात। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट। बोथ टीम शो द गुड गेम। आणि पहिल्या बॉलवरती मी म्हणेन फक्त दिशा दिली, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार। सुरुवात करत असताना सचिन धुळेला तुम्ही पाहता त्याच्या बॅटमधून या 4 धावा। मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅटची गडा थडमांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते आणि पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये। त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना मध्याच्या मध्ये टीट फॉर टॅट तसं प्रत्युत्तर तुम्ही पाहता इटका जवाब पत्थरशी देत असताना दुसऱ्या बॉलवरती विकेट केली आहे। मच्छिंद्र धुळे होते थडपांच्या क्षेत्रामध्ये, ज्यांनी मात्र भरपूर चांगला झेल स्वीकारला। एक चांगले खेळाडू आहेत। खरं तर मातीचा खेळ कबड्डी देखील भरपूर ते चांगले खेळतात आणि क्रिकेटवरती त्यांचा प्रेम। दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केली। नवीन खेळाडू मध्याच्या मध्ये दाखल होतो।
नरेश चोकाटेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल सलग 3 षटकारांसाठी. येस, आमचे रिक्षा युनियनचे लीडर बाळा धुळे यांच्याकडून हे कॅश प्राईज देण्यात येईल. नवीन खेळाडू मैदानामध्ये मंथन आलेत इनॅट नंबर 3 वरती. गणेश इरमाळी गिरीशजी भोईर यांचं इथे मात्र शुभागमन आहे, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. गणेश इरमाळी म्हटलं तर एक लेजंड जुने जाणते खेळाडू. प्रमोद वारगडे सज्ज होता राऊंड द विकेट. यावेळेस मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, समोर खेळण्याचा प्रयत्न फसला. यंगस्टर खेळाडू मंथनला तुम्ही पाहताय मदरच्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. खरं तर सचिन धुळेला तुम्ही पाहिलं त्याने पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला आणि आता 2ऱ्या बॉलवरती तो बाद झालाय. 3रा बॉल डॉट येतोय. गोलंदाज सज्ज होतोय प्रमोद. राऊंड द विकेट रफ्तार का सौदागर म्हणून त्याला म्हटलं जातं. या वेळेला देखील पुन्हा एकदा बॅटन बॅटच्या मधला बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. खरं तर समोर यंगस्टर खेळाडू आहे, परंतु प्रमोद वारगडेचा वेग तुम्ही पाहू शकता आणि वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज वेगाने आता बीट करतोय. चांगली गोलंदाजी होत असताना षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय. खरं तर पॉवरप्लेचं षटक क्रमांक पहिलं आणि गोलंदाज प्रमोद आता वेगाने बीट करतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला इथे मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचला. डीपमध्ये खेळाडू उपस्थित होता, तिथे डीपला झेल आणि आता परतावं लागेल माघारी. मंथन बॅक टू द पवेलियन. तुषारजी मनोहर धुळे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज नरेश चोकाटेसाठी. 3 बॉलवरती 3 सिक्सर मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. नवीन खेळाडू स्वतः संकनायक कल्पेश यावेळेस तुम्ही पाहताय. खरं तर सेन्सिबल क्रिकेट माहिती होतं कल्पेशला देखील शेवटचा चेंडू काही घडू शकतो, त्यामुळे फक्त त्याने दिशा दिली आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली. 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंगवरती उभा होता. नरेश चोखाटेला तुम्ही पाहताय भरपूर कॅश प्राईज त्याला लावण्यात आलाय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 4. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. मी म्हणेन सचिन धुळेच्या बॅटमधून. त्यानंतर 5 बॉल सलग डॉट फेकलेत गोलंदाज प्रमोद वारगडेच्या माध्यमातून आणि 2 विकेट देखील त्यांनी महत्त्वाच्या संपादित केल्या. आता षटक क्रमांक 2 कोणता गोलंदाज येईल गोलंदाजी मार्कवरती यासाठी टीम मीटिंग तुम्ही पाहताय मैदानामध्ये सजवण्यात आली आहे. सर लगेच खेळायला सुरुवात करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. षटक क्रमांक 2 गोलंदाज सुशांत येतोय. सुशांत इरमाळी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता. आज आमचे बंधुतुल्य मित्र जीवा मनोहर धुळे देखील आमच्यासोबत जोडले गेले. तोच बंद आहेत. टीम बोलाशेट बॉईज या संघाचे ते 12वे खेळाडू आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र घरंगळत राहिला आणि शॉर्ट बॅक स्कोअर लेगला चेंडू मात्र फील्ड झाला. उत्तम फेक करतील दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्लो बट स्टडी हे समीकरण तुम्ही पाहताय मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर शांत सुरुवात करत असताना टीम बोलाशेट बॉईज हा संघ तुम्ही पाहता. ऑन साईडला घेतलाय, चांगला फटका पार मिळतो. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचला परंतु थोडासा लेझी क्रिकेट तुम्हाला पार मिळेल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश धुळेच्या बॅटमधून हा पहिला वार चौकार.
बॅटमधून हात चौकार आलाय. या 4 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 9 धाबा इथे मात्र एक पडल्या गेल्या. चांगली बॅटिंग कल्पेश धुळेला करावं लागेल, कारण संघाचा सेनापती संघाचा कॅप्टन तुम्ही पाहताय मैदानावरती खेळत असताना त्याच्या बॅटमधून या 4 धाबा आलेत आणि 4 धाबाच्या साथीनं धावफलक आतापर्यंत 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुशांत इरमाळी राऊंड द विकेट. ऑन साईडला घेतलाय, पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल चाललाय. ताकदीचा प्रचंड वापर, चेंडू करतो हवाई सफर, यामध्ये 6 धाबा, बिग हिट, सिक्सर. डायरे साहेब आणि त्यांच्या साथीनं किशोरजी धुळे साहेबांचं इथे शुभागमन झाले. विनंती मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. हा षटकार आलाय. खरं तर मी म्हटलं होतं संघाचा सेनापती आणि कप्तानच्याला सीना ताण, ही परिस्थिती तुम्ही पाहताय, कारण बॅट्समन कल्पेश धुळेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान तुम्ही पाहू शकता खरं तर मान्यवराचं शुभागमन होत असताना मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर दूर असताना धुळे साहेब आणि त्यांच्या साथीनं या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होते आमचे सूर्यकांतजी धुळे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होतं. हार्दिक मनपूर्वक स्वागत. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना एक षटकार एक चौकार जरूर आला, परंतु सलग 2 बॉल आता बीट करत असताना कल्पेश धुळेला गुरदास सुशांत राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका पार मिळतोय. बॉल चालला लॉंगॉनला, डीप मध्ये खेळाडू धावतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला, उत्तम फेक करेल, दरम्यान एक चिकी सिंगल. खरं तर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये यंगस्टर खेळाडू तुम्ही पाहता, एक छोटासा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. ललित धुळेला तुम्ही पाहताय. खरं तर छोटासा खेळाडू आहे, आमचे लेजंड खेळाडू सँडी धुळे यांचे ते चिरंजीव आहेत आणि खरं तर त्याची धावपळ तुम्ही पाहू शकता. हे जोवेली गावचं उद्याचं भविष्य आहे मित्रांनो, कारण त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहताय प्रत्येक बॉलवरती जे 11 खेळाडू आहेत मैदानामध्ये 10 खेळाडू जेवढी धावपळ करत नाही आहेत तेवढी धावपळ तो ललित धुळे मैदानावरती करतोय. खरं तर क्रिकेटचा तो चाहता आहे आणि खरं तर सँडी धुळे नाव मोठं आहे. जोवेली गावचं कित्येक वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं सँडी धुळेनं आणि त्याचे सुपुत्र तुम्ही पाहताय मैदानामध्ये ललित धुळे मैदानावरती खेळत असताना. त्याचे आपण वेलकम करूया या स्पर्धेच्या माध्यमातून, त्याला देखील शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. षटक क्रमांक दुसऱ्या संपन्न. दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन धाबा जमा केल्या, तब्बल 12 धाबा इथे मात्र जमा केल्या आणि टीमची टोटल 2 षटकाच्या अंती आतापर्यंत 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक तिसरा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. प्रमोद बारगडेला तुम्ही पाहता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस लाईन चेक करावी लागली. त्यांच्या मागे यष्टिरक्षक बीट झालाय आणि बॉल थेट निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1+4 आम आदमी का हात, पंजा के साथ 5 धाबा. व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर अग्नियोग संघटना माजी अध्यक्ष, कबड्डीच्या खेळामध्ये मुरलेले खेळाडू, कित्येक वर्ष ज्यांच्या माध्यमातून कबड्डी खेळ आपण पाहिला आणि जेव्हा जेव्हा जोबली सगळं खेळत असतो नेहमीच त्यांचं मोठं पाठबळ असतो. त्यांचे दूर असताना धुळे साहेब त्यांचाही शुभागमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सिंगल धाब इथे मात्र मिळेल. टीमची टोटल सिंगलच्या साथीनं 2 धाबा, 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. येस कल्पेश धुळे आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. जीवा धुळे यांनी लगेच आम्हाला सांगितले की 2 धाबा एक पडल्यात. लक्ष भरपूर चोख आहे जीवा यांचं. चांगला फटका ऑन साइडला खेळला, लॉंग ऑनला सेट डाऊन द ग्राउंड, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. केडीच्या बॅटचा धमाका, षटकार.
तीन षटकार जर मारले तर रिक्षा युनियनचे लीडर बाळा धुळे साहेब आणि त्याच्या साथीनं तुषारजी धुळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. गोरदास प्रमोद राऊंड द विकेट. या वेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. बॉल मात्र निघून चालला यस्थिर रक्षकाच्या दमादा. डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर षटकार ठोकला केडीनं, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलंय मदरच्यामध्ये गोरदास प्रमोद. अजून एक मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक डीप मध्ये खेळाडू पोहोचला, हाताचा पिसारा तिथे फुलवला आणि आता संघाचा सेनापती कल्पेश धुळेला परतावं लागेल माघारी. परत बाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान जोवेली गावचे उद्योजक समाजसेवक साधारण पंढरीनाथजी धुळे साहेब यांचे इथे मात्र शुभागमन झाले. विनंती आपण या मंचावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपली आहे मित्रांनो. खरं तर जोवेली प्रीमियर लीग तुम्ही पाहता आणि खरं तर आपल्या स्पर्धेमध्ये आपण याचं मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. मग असं कधी पाहण्याला विसरतो का? नाही ना. मग आम्ही देखील तुम्हाला विसरणार नाही होत. आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. नवीन खेळाडू मैदानामध्ये अविनाश धुळेला तुम्ही पाहता, जो मैदानामध्ये दाखल झाला. कित्येक वर्ष जोवेली टीमसाठी चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे, परंतु आज बॅटिंग करायची आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, बॉल चालय पुन्हा एकदा लॉंग ऑनला डीपमध्ये. एक सिंगल एक वेळी दुसरीचा प्रयत्न होतोय, परंतु मानस होतं, धाडस नव्हतं. दरम्यान एक सिंगल इथे मिळते आहे आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 30 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थरा गोरदास प्रमोद राऊंड द विकेटने सज्ज होतोय. यावेळेस देखील ऑन साईडला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल मात्र यष्टिरक्षक संजयच्या हातामध्ये निघून चालला आहे. आणि आता इथे तुम्ही पाहता अजून एक चांगला फलंदाज जो सलामीला दाखल झाला, त्या नरेश चोखाडेला मैदान सोडावा लागतोय. फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 संपन्न झाले. जायचं आपण पाणी घेऊन मैदानाच्या मध्ये. चला स्पीडअप करा सचिन, थोडंसं लवकर जा. एकामागे एक फरक बाद होत चालेल. खरं तर संघाचा डाव मी म्हणेन पूर्णपणे अडचणी सापडला, कारण मागील मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल खरं तर 55 धावाचं लक्ष होतं, 12 चेंडूमध्ये 25 धावाची गरज होती. असं वाटलं होतं सामना थोडासा दूर चालला आहे, परंतु का बॅटिंग केली राहुलनं, त्याच्या बॅटमधून चौकार षटकाराची आतिषबाजी आपण पाहिली आहे आणि जिमीत रायझिंग स्टार या संघाला त्याने विजय संपादित करून दिला. महेश धुळे आलेत मैदानाच्या आतमध्ये, उर्फ पेटी. गणेश शिरमाळे यांच्याकडून 3 बॉल 3 सिक्ससाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. टीमची टोटल 30 धावा. षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. चौथ्या षटकामध्ये स्वतः गोलंदाज संदेश मसने आलेत. संदेश एकनाथ मसने आता सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. संदेश राईट मोर द विकेट. संदेशला एक वेगळा संदेश आता द्यावा लागेल या मॅचमध्ये, कारण चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजीने केली आहे. राईट मोर द विकेट. संदेशचा पहिला बॉल खरं तर सफल झाले होते आणि मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु अंपायर सांगतात लाईन खराब. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल इथे जोडली जाईल. टीमची टोटल पुढे सरकत असताना 31 31 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. संदेश मस्तेला तुम्ही पाहता अँगल त्याने चेंज केला. आधी राईट मोर द विकेटने आता राऊंड द विकेटने चांगला फटका पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळला. डीपमध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल एक वेळी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेगाने इथे मात्र एकपट्ट्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीला टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. यांच्या मागे तुम्ही पाहताय मास्टर माइंड खेळाडू संजय जयराम धुळे याला तुम्ही पाहू शकता. चांगला यष्टिरक्षण करत असताना गोरदास संदेश राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळलाय, चांगला फटका आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑनला बॉल चालला डीप मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मध्ये खेळाडू फक्त पाहत राहिला, त्याच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार. षटकार.
पर वेगानं आता पुढे सरकेल टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोरदास संदेश पुन्हा एकदा संदेशने आता अँगल चेंज केला. राईट मोर द विकेटने आलेत. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. पॉईंटला फटका खेळला डीपमध्ये खेळाडू. सिंगल जोडली गेली. दुसरीचा प्रयत्न होतो. 2 धावा बनतील का पाहावं लागेल. परंतु आता दुसऱ्या धाब्यासाठी परतावं लागेल माघारी. फरदा तुम्ही पाहताय दुसऱ्या धाब्यासाठी डेंजर झोनला धावत होता तो खेळाडू आता मैदान सोडतोय. महेश बॅक टू द पॅव्हिलियन. शिकार ठरत असताना एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये आणि आता थेट निघून चाललाय खेळाडू कक्षामध्ये. परंतु बाद झाला. महेश दबी खेळाडू मध्ये दाखल होतोय. मुख्य व्यासपीठावरती अमोलजी धुळे साहेब यांचे शुभागमन झाले. बोला शेट बॉईज संघ खेळतोय. बॅटिंग करत असताना त्या संघाचे पुरस्कर्ते येस लाऊड अपील तर झाली आहे परंतु येस फलंदाज बाद आहेत. अविनाश धुळे स्वतः सांगतात की मी बाद आहे आणि आता मैदान सोडत असताना फलंदाज बाद. नवीन खेळाडू मध्ये अभय भोईर येतात. अभय भोईरने जर 3 धाबा सलग धावून काढल्या तर त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज गणेश इरमाळी यांच्याकडून देण्यात येईल. गुरुदास संदेश सफल झाले. आडवा बाटा खेचण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा इथे मात्र चांगला चेंडू फेकत असताना संदेश मस्तेने यांना तुम्ही पाहताय. खरं तर भरपूर मेहनत त्यांची देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता गोलंदाजी करत असताना आगीचे निखार फेकत असताना एक षटकार जरूर आला. अविनाश धुळेच्या बॅटमधून पडतो. आता कमबॅक करायचा प्रयत्न संदेश करतोय. यावेळेस मात्र दिशा दिली आहे. एक सिंगल इथे मात्र एक वेळी जाईल. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा बनतील का पाहावं लागेल या मॅचमध्ये आणि या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये एक पडल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा आतापर्यंत 41 धाबा. षटक क्रमांक 4 संपन्न झाला. व्यक्त करतात. फोर्टी 42 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. येस खरं तर बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे देखील सामन्याचा आनंद घेतोय. खरं तर उद्या इनॅक्शन मध्ये दिसणार कोण कशा प्रकारे खेळ करतोय यावरती त्याचं देखील लक्ष. येस अजितदादा स्मृती 11 या संघातून तो खेळणार. राजेंद्र धुळे साहेब यांचा तो संघ. बॅटची कडा घेतली. बॉल चालला त्यांच्या मागे. अजून एक जिनी तर टिपला गेला आणि आता सौरभला देखील परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. जोबेली रिक्षा स्टँडचे उपाध्यक्ष भालचंद्र माळी यांचं इथे मात्र शुभागमन विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. बदलापूर रिक्षा युनियनचे लीडर बाळा धुळे साहेब आपणाची विनंती आपण देखील मंचावरती या. आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत. परंतु करण धुळे परत एक मेसेज पोहोचला की यस अजितदादा स्मृती 11 या संघाचे 2 धुरंधर खेळाडू अशोकदादा धुळे आणि
सुरेशदादा धुळे देखील इथे मॅचचा आनंद घेतात. त्यामुळे त्यांनी सांगितले करण धुळेला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, आम्ही सामना एन्जॉय करतोय. भानुदाजी धुळे साहेबांचं इथे मात्र शुभागमन त्यांनाही विनंती आपण मंचावरती या. भानुदाजी धुळे साहेब आपल्यास विनंती आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर जोबेली खरबई आणि जोबेली पाडा असेल आणि मानकिवली गावचे ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक आपल्यास विनंती आपण मंचावरती या, आपलंही मनपूर्वक स्वागत. सिंगल धाव इथे एकवटी गेली. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आतापर्यंत धावफलकावरती धाबा 43 धाबा. चांगला फटका बाहेर मिळतोय. गॅपमध्ये खेळत बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक संदेश पोहोचलेत. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल अडवला. उचलून फेक करतील दरम्यान 2 धाबा इथे मात्र एकवटा जातील. तिसरे जर धावले असते तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात आलं असतं अभय भोईर यांना, परंतु 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल 45 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. अंडरचा फटका बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. एक सिंगल एकपडी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मध्ये एकपटल्या गेल्या. प्रदेश 11 टीम हा सामना झाल्यानंतर आपण कुठे जायचं नाहीये, कारण लगेच आपल्याला सामना खेळवायचा. त्याचमुळे प्रदेश 11 टीम आपण कुठे जाऊ नका. जिमित रायझिंग स्टार या संघाच्या विरोधात प्रदेश 11 अशी फाईट होणार आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॉल चालला बेड विकेटला. एक सिंगल तिथे एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा मध्ये बलतीर का पाहावा लागेल. डायरेक्ट हिट केलाय आणि आता अभयला परताव्या लागेल माघारी. परतच बाद होतोय, परंतु संघाचा पहिला डाव संपन्न झाला आणि या 5 षटकाच्या अंती टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती धाबा बनल्या गेल्या आतापर्यंत. धाबा इथे बनल्या गेल्या आणि 49 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रदेश 11 टीम आपण हा सामना जिंकल्यानंतर किंवा परास्त झाल्यानंतर आपण कुठे जायचं नाही आहे, कारण आपल्याला जिमित रायझिंग स्टार या संघाच्या विरोधात खेळायचं, याची पण नोंद घ्यायची आहे.
लीग 2024 शानदार पर्व या ठिकाणी आपण पाहतोय. तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळते. त्याचं थेट प्रक्षेपण चालू आहे. सर्व ऑफिशियल कॅमेरामॅन असेल, ऑफिशियल अपडेटर यांचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि आमच्या ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्टचे फाउंडर अक्षय म्हात्रे यांचे मनपूर्वक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊ. दोन ऑफिशियल पंच सज्ज झालेत. एका बाजूला सनी भोईर आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या साथीनं विशाल पाटील यांना आपण पाहतोय. 49 धावांचं लक्ष्य. मॅच आपण लगेच चालू करू. दोन्ही ऑफिशियल पंचांना विनंती राहील, या अगोदरची लढत तुम्ही पाहिली असेल. 55 धावा सहजपणे चेस केलं तर या मॅच मध्ये 49 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं. अमर आम्हाला सांगतात की हा सामना देखील कठीण नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे असं सातत्याने आपण म्हणत असतो. 30 बॉल 49 धावसंख्येचं लक्ष्य आहे. कल्पेश धुळे फिरकीचं आक्रमण. जोबेली गावाचा शेन वॉन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि आज तुम्हाला त्याची फिरकी जादुई गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. चला मॅच लगेच ऑन करू. सर्व दानशूर दात्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार, ज्याने आम्हाला सड हाताने या स्पर्धेसाठी मदत केली आहे. त्या सर्व दानशूर दात्यांचं मनपूर्वक आभार आणि हार्दिक मनपूर्वक स्वागत. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर तुषार धुळे अर्थात तुषार मनोहर धुळे आणि बदलापूर रिक्षा चालक मालक संघटनेचे लीडर आमचे बाळाशेठ धुळे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मॅच इज ऑन. गोलंदाज सज्ज आहेत. अविनाश धुळे पहिले षटक हाताळत असताना पहिलाच बॉल संजय धुळ्यासाठी आपण पाहतोय. सॉफ्टहँडने वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॉडीला स्पर्श करून पुढे राहिलाय आणि या दरम्यान पहिला चेंडू डॉट आलाय. डॉट चेंडूने या डावाला सुरुवात होती. अविनाश धुळेचे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक कल्पेश धुळेने जिम्मेदारी सोपवली आहे. पहिल्या षटकाची धुरा सांभाळत असताना अविनाश धुळेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बदलापूर कर्जत हायवे एंड करून षटक. ऑन साइडला अक्कोटप्पाचा बॉल वळवला आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पाठमोर स्थितीमध्ये चेंडूला गॅदर करेपर्यंत मंथनला आपण पाहिलं. 2 धावा सहजने 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाच्या धाव फलकावरती आपण जर पाहिलं तर 2 धावा ऍड होत आहेत. बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये 49चं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानावरती उतरली आहे. संजय साठी हा बॉल आपण पाहतोय. लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना बायडिश लॉंग ऑफला जिथे नरेश चुकाट आहेत आणि आता कदाचित मित्र म्हणेंना चेंडूची वाट पाहिली जाते. 2 धावा सहजने मिळतील. षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आल्यानंतर संजयने सुरुवात केली. या अगोदर मित्र म्हणेंना लाईन रीड केली. षटक क्रमांक पहिल्याचे आणि पहिल्या षटकामध्ये अविनाशच्या विरोधात अद्यापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा एकवटण्यामध्ये त्याला यश मिळालंय. 49 धावांचं लक्ष. या दरम्यान आमच्या जोबेलीच्या भगवान काका धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. बॉल चाललाय. अगदी आपण पाहतोय 1200 वार्तालाप करत लॉन्ग ऑन सीमारे से बाहर गेंद इस स्लॉट में उसे पार किया सीधा पार्किंग प्लॉट में 6 रनों के लिए बिगिट षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ताकदीच्या जोरावरती हा फटका एक्झिक्यूट केला. का बॅटिंग करतो यावेळेस. व्हॉट अ शॉट. बॉल चालला स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक पाठमोर स्थितीमध्ये चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत 2 धावा सहजपणे एकवटण्याचा प्रयत्न राहील संजय धुळेचा आणि त्याच्या साथीनं फलंदाज निरंकार धुळेला तुम्ही पाहतायत. धाव फलकावरती येत आहेत. सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळते. स्वप्नबद्ध सुरुवात केली आहे. 48 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये होत्या. 49चं लक्ष घेऊन मैदानावरती उतरली आहे. सलामीची जोडी प्रज्ञेश 11 जो संघ तुम्ही पाहताय संदीप किशोर धुळे
त्यानंतर रोशन किशोर धुळे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अमोल अनिल धुळे आणि आदेश अनिल धुळे यांनी पुरस्कृत केलेला बोलाशेठ बॉईज हा संघ तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक पहिला अविनाश धुळेचा, ज्याच्या विरोधात अद्यापर्यंत आपण पाहतो एक षटकार देखील पाहिलाय आणि त्यानंतर दुहेरी धाबा सातत्याने आपण पाहिल्यात. एकंदरीत षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना पॉवर प्ले मध्ये धाबा आल्यात 12. या धावा फलकामध्ये बॅटिंग करत असताना टीम प्रज्ञेश 11 या संघाच्या जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव व ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव आयोजित खऱ्या अर्थाने जोबेली गावाच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करते. अविरत प्रवास तुम्हाला पाहायला मिळेल आणि नक्कीच अत्यंत सुंदर स्पर्धा आता एक दिमागदार पद्धतीचं आयोजन या क्रीडामध्ये रंगताना पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या 12 धाव फलकावरती आहेत. 49 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये असेल. प्रज्ञेश 11 या संघाच्या डोळ्यासमोर आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी का बॅटिंग करते. संजयला आपण पाहिलं तर सलग 12 धावांवरती तो देखील नाबाद खेळतो. दुसऱ्या बाजूला निरंकारला अजूनही संधी मिळाली नाहीये. तो नॉन स्ट्राईक एंडला होता, परंतु आता संधी मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये स्ट्राईक एंडला असेल तो निरंकार धुळे. 24 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी आपण इक्वेशन पाहिलं या मॅच. नेक्स्ट मॅच प्रज्ञेश 11 वर्सेस जिमित रायझिंग स्टार या दोन संघांमध्ये लढत होईल. 37 धावांची गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक असेल 24. पाच षटकांची लढत. अभय भोईरला तुम्ही पाहतायत शॉट फाईन लेगला. शॉट थर्ड मॅनला पण पाहिलं तर अनेक खेळाडू नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतो. त्यांच्या पाठीराखेत अनेक आहेत त्या ठिकाणी. तर म्हणेन कैलास धुळे अगदी उभं राहून मॅच पाहतात, कारण त्यांचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये शॉट थर्ड मॅनला फिल्डिंग करतोय. आज अनेक लिटी स्टार खेळाडूंचा भरणा तुम्हाला पाहायला मिळेल, जेणेकरून जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली संघ या नावाची चर्चा दोन्ही जिल्ह्यामध्ये अमर होत असते. मग ठाणे असो अथवा रायगड असो, अगदी जेव्हा जेव्हा संघ जातो तेव्हा तेव्हा काही नवीन खेळाडूंना देखील संधी देण्याचं काम आता हे सातत्याने आमचे सिनियर खेळाडू करतील. हाच उद्देश जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली त्यानंतर जोबेली प्रीमियर लीगचा राहील. नवे खेळाडू आणि सातत्याने एखादा खेळाडू तुम्हाला इथून चमकताना पाहायला मिळेल. त्या खेळाडूची वर्णी ही मोठ्या संघात लवकरात लवकर लागू शकते. हाच उद्देश असेल या स्पर्धेच्या मागचा. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. गोलंदाज सचिन धुळे. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर सिंगल आली. तदनंतर आपण पाहिलं तर आता कमबॅक करण्याचा प्रयत्न सचिनचा या मॅचमध्ये राहील. षटक क्रमांक 2 चालू आहे. दीपाली पार्क एंड कडून हे षटक तुम्ही पाहतायत. अनेक मान्यवर आमच्या मुख्य मंचावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी आपण पाहतोय हरिभक्त परायण बाळाजी मेहर असेल, श्रीरामबुवा हिरमाळी, पप्पू धुळे असेल, बबन शिंदे असेल, त्यानंतर अमोल धुळे, भगवान काका धुळे, सूर्यकांत धुळे, त्यानंतर माजी अग्रयोग संघटना अध्यक्ष दुर्वासनाना धुळे हे देखील माझा आनंद घेतात. आमचे अशोक धुळे असतील, अजय धुळेला तुम्ही पाहता, ज्युनियर कृष्णा सातपुते. दुसऱ्या बाजूला भारत धुळे, विशाल धुळे, गिरीश भोईर, जयेश धुळे अर्थात जेडी, गणेश शिरमाली हे देखील माझा आनंद घेत आहेत. पाहावं लागेल, चेंडू हवेत होता परंतु इथे प्रयत्न कदाचित झाला नाही. मी तर म्हणेन विघ्नेश धुळेला तुम्ही पाहतात इन ऍक्शन मध्ये. बरेच वर्ष tenniscricket.in या वेबसाईट साठी कार्यरत असणारे आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आज खेळाडूच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. कुठेतरी क्षणभर विश्रांती याच अनुषंगाने विघ्नेश धुळे यांना तुम्ही पाहू शकाल. स्वागत आहे विघ्नेश आपलं. स्कोप करण्याचा प्रयत्न पाठीमागे अभय भोईरला आपण पाहिलं आणि ते कदाचित झेल घेण्याचा अभयचा प्रयत्न होता परंतु झेल पासून दूर राहिले. गणेश शिरमाळे यांच्या वतीनं अभय भोईर साठी जर एक झेल टिपला तर जवळजवळ 777 रुपयाचं पारितोषिक अभय भोईरला देण्यात येईल. षटक क्रमांक 2 चालू. धावा संख्या फलकावरती 17 धावा, 17 रन्स. अनोखं पारितोषिक आहे 777. आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय लॉंग लेगला. व्हॉट अ शॉट. फटक्यासाठी जागा बनवली आहे. निरंकार धुळेच्या बाडमधून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4.
फलकावती आहेत. कदाचित मी तर म्हणेन आज थोडंसं क्लायमेट आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय, जेणेकरून आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेवरती जणू काही पावसाचं सावट आहे. मी तर म्हणेन स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होईल अशी आपण गणरायाकडे प्रार्थना केली आहे. म्हटलं जाताना 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्री बाप्पा माझा गणपती, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला हे साकडं घालण्यात आलं, ही प्रार्थना करण्यात आली की ही स्पर्धा आमच्या गावाची आहे आणि ही स्पर्धा या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पाडू दे अशी प्रार्थना आपण सकाळच्या सत्रामध्ये केलेली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 21 धावा धावफलकावती विजयासाठी 18 बॉल आणि आता गरज असेल तिथे बल 28 धावा संख्येची. 18 बॉल 28चं इक्वेशन, 18 बॉल 28चं इक्वेशन आहे. गोलंदाज कल्पेश धुळे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना नेक्स्ट मॅच जिमीत रायझिंग स्टार ज्याने एक मोठा विजय संपादित केला राहुलच्या नेतृत्वाखाली. आणि आता त्यांच्या अगेन्स्ट चालू सामन्यातील एक संघ अर्थात प्रदेश 11 हा संघ फाईट करणार आहेत. सलग मॅचेस आहेत, त्याच अनुषंगाने प्रत्येक संघाला विनंती राहील की आपण कुठेही जाऊ नका. प्रत्येक खेळाडूला देखील विनंती आहे आपण कुठे जाऊ नका. जोवेली गावचे माजी पोलीस पाटील आमचे शंकर नाना धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांना विनंती आहे या मंचावरती आपण आपलं स्वागत आहे. 18 बॉल 28ची गरज. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. कल्पेश धुळे फिरकीचं आक्रमण करत असताना चेंडू पडल्यानंतर वळवण्याची क्षमता हातभर कल्पेश धुळेकडे आणि हा बाईची या ठिकाणी एक धाव मिळते आहे. बाईच्या सिंगलने आपण पाहतोय संघाची धाबत संख्या पुढे सरकते आहे 22 विदाउट लॉस. जमेची बाजू प्रज्ञेश 11 संघाची अद्यापपर्यंत आहे की एकही गडी त्याने गमावलेला नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर 10 विकेट्स त्यांच्या हातामध्ये आहेत आणि इक्वेशन होता 18 बॉल 28. पहिली सिंगल धाव आली आहे बाईच्या रूपानं. प्रत्येक बॉल गणित समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. 17 बॉल आणि आता 27ची गरज. गोलंदाज केडी कल्पेश धुळे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, पण पाहतो मागचा पाय वाकवला होता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन कल्पेश धुळेची खासियत आहे. त्याला माहिती आहे सुरुवातीला 2 षटकामध्ये जरी धावा खर्च झाले असतील तरी मात्र कमबॅक करण्याची क्षमता ही कल्पेश धुळेकडे किमय आहे. हातामध्ये जादू आहे आणि यावेळेस आपण पाहतोय तीच आणि तिचं अवलोकन करत असताना यावेळेस इथे एक टप्पा केअर बॉलला अडवण्यात आलाय. तोपर्यंत पाहावं लागेल, कदाचित एक सिंगल धाव समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या पुढे सरकते 23 वरती. अमर चौधरी आपण पाहतो ऑफिशियल गुणसंख्या लेखक आहेत. बराच बिझी शेड्यूल अमर चौधरी यांचा देखील आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये देखील त्यांचा कॉल होता सलग 9 दिवस, परंतु व्यस्त शेड्यूल मधून त्यांना वेळ मिळत नाही आहे. त्या कारणास्तव ते देखील तिथे जाऊ शकणार नाही आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा सहजतेने मिळतील निरंकर धुळेला. गुड आणि मिडून द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची धावा संख्या पुढे सरकते. अत्यंत सुंदर ड्रेस कोड येल्लो वर्सेस ब्ल्यू हे चांगलं कॉन्ट्रास्ट तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. JPL 2024 सीझन 3 मध्ये ऑन साइडला वॉट अ शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. कल्पेश धुळेच्या विरोधात एक जबरदस्त तडाखा. आकाशाला गबस्ती घालणारा निरंकार धुळेच्या बॅट मधून ISI ब्रँडेड षटकार. साधत असताना निरंकरला माहिती आहे अचूक टप्पाकडे त्याचं लक्ष होतं आणि त्या दिशेने फक्त टायमिंग प्रॉपर साध्य करत असताना काय फटका एक्झिक्यूट केलाय. वॉट अ शॉट मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कल्पेशच्या विरोधात आपण पाहतोय आक्रमण होत असताना यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे, दर्जेदार असतो. क्लासिकल ड्राईव्ह करत असताना लेफ्ट ड्राईव्ह बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर वाईडिस्ट लॉंग गॉफला निरंकार धुळेच्या बॅट मधून अभ्यासू फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चेंडू सीमा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार.
पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळाला. निरंकार धुळेचा आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज आहे. या षटकामध्ये कल्पेश धुळेला आपण पाहिलं तर एकंदरीत 14 धावा त्याने खर्च केल्या. सुरुवातीला 4 चेंडूवरती आपण पाहिलं तर फक्त 4 धावा त्याने खर्च केला आणि त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा ह्या कल्पेश धुळेच्या विरोधात आल्या आणि ते एकंदरीत 14 धावा या षटकामागे खर्च करण्यात आल्या. 12 बॉल आता 14ची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती चालू आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे हॅरीच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. मालिकेवरती आपण नजर टाकली तर पहिला सामना जिंकला जिमीत रायझिंग स्टार या संघाने. त्या संघाकडे 2 गुण आहेत आणि आता कदाचित आपण पाहतो या मॅच मध्ये विजेता संघाकडे 2 गुण राहणार आहेत. लक्षात असू द्या सलग 3 सामने जिंकणारा संघ दिवसाच्या पात्र फेरीमध्ये अव्वल स्थानावरती असणार आहे. कोणतेही संघ 2 संघ जर 2-2 सामने जिंकत असेल तर त्या संघामध्ये एक शेवटचा सामना होईल आणि त्यामधून विजेता संघ हा देखील त्या गुणतालिकेवरती टॉप करेल. हे लक्षात असू द्या. प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला 2 संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळणार आहेत. मग आज 2 संघ या 4 संघातून आणि 2 संघ उद्या तुम्हाला 4 संघातून पाहायला मिळतील. अर्थातच आज 2 संघांच्या गाशा गुंडाळला जाईल आणि 2 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतील. हे लक्षात असू द्या. या अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत. 12 बॉल 14ची गरज. गोलंदाज सज्ज आहेत. आणखीन एक फिरकीचं आक्रमण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सुचलला तुम्ही पाहतायत बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल वरती एक सिंगल आली. त्यानंतर फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का लागत असताना LBW च्या स्वरूपात फलंदाज दानशूर दाताने या स्पर्धेसाठी आपला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या सुरुवातीला जी प्रत्येक संघाची प्रत्येक संघाचा लोगो असेल त्यानंतर प्रत्येक संघाची DTP असेल ते आमचे वरुण ग्राफिक्स वरुण धुळे यांचा मनपूर्वक आभार. पाण्याची व्यवस्था रॉयल ग्राफिक्स वरुण धुळे यांचं कौतुक आपण करू. त्यानंतर पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली जल है तो कल है असं आपण म्हटलं जातं आणि आमचे संकेत किणे यांच्या देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करू. त्यानंतर प्रॉपर नेटची व्यवस्था हर्षद धुळे श्री गणेश ब्रॉडबँड सर्व्हिस यांचंही कौतुक या ठिकाणी केलं जाईल. यूट्यूबची व्यवस्था आमचे दुर्वासनांना धुळे यांच्या वतीने करण्यात आले त्यांचंही मनपूर्वक आभार. त्यानंतर या संपूर्ण मैदानासाठी क्रीडांगण बनवण्यासाठी टँकरची व्यवस्था जे पाणी आम्हाला लागलं त्याची व्यवस्था आमचे गोपाल भाई इरमाळी यांचे मनपूर्वक कौतुक आपण करू. जाऊया मॅचच्या दिशेने. अनेक मान्यवरांची नावं आम्ही यानंतर अनाउन्समेंट करू परंतु मॅच तितकी चांगली पाहायला मिळते. ऑन साईडला आपण पाहतो सॉफ्ट हँडने वळवला चेंडूला प्रमोद वारगडे आपण पाहतो जो संघाचा बॅकबॉन खेळाडू आहे ज्याला मात्र मिळतील या 2 धावा. जिथे 12 बॉल 14ची गरज होती या षटकामागे आपण पाहिलं तर सुजलने एक जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अद्यापपर्यंत 1 विकेट त्याला मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली त्यानंतर विकेट आणि आता 2 धावा या सुजलच्या विरोधात आल्यात. सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा आपण पाहतो खोलव्या टप्प्याचा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र चेंडू घरंगळत चाललाय. स्वतः गोलंदाज सुजल चेंडूवरती येतात. एकच सिंगल धाव मिळेल. सामना थांबवायचे याच अनुषंगाने प्रयत्न चालू आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल. प्रमोद वारगडेला माहिती आहे आता सामना आपल्या बाजूने जणू काही झुकलेला आहे परंतु आता सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सिंगल डबल
ज्या पद्धतीने आपण म्हणतो मुंबईची लाईफलाईन मुंबईची लोकल असते, त्याच पद्धतीने क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल आणि डबल असते. 12 बॉल 14ची गरज असताना या मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न आहे संजय धुळेचा, परंतु या ठिकाणी पाहिलं जाईल फटका फसलाय. अगदी आपण पाहिलं तर डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि ओव्हर द बेस्ट भीमर साठी चेंडू मात्र या ठिकाणी चेक करण्यात येईल. तिसऱ्या पंचांची टीव्ही अंपायरची मागणी घेण्यात आलेली आहे. त्यानंतर आमचे टीव्ही अंपायर या ठिकाणी आम्हाला निर्णय देतील की चेंडू सेफ लँड होत होता की कमरेपेक्षा जास्त उंचीचा होता, दूध का दूध और पानी का पानी, क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. चेक केलं जाईल. एस फेअर डिलिव्हरी, फलंदाज बाद. संजय धुळे बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. धुळेची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. यंगस्टर गोलंदाज आहे, जिथे 12 चेंडू 14ची गरज होती प्रतिस्पर्धी संघाला, परंतु आता येणारे 7 बॉल 10 धावांची गरज आहे. धावा फलकावती अद्यापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी खर्च केलेत. अगदी आपण पाहतो बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी आता कदाचित गमावलाय. एकच रिव्ह्यू असेल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. 7 बॉल 10ची गरज. कबाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. सुशांत निर्मालीला आलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो त्याच्या बॅट मधून आलेला फटका आपण पाहिलाय. 2 धावा देऊन जाईल सुशांत हिरमालीला. फक्त केवळ 6 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केलेत. 6 बॉल 8ची गरज राहील या मॅच मध्ये. सामना बॅलन्स आहे. प्रज्ञेश 11 की बोला शेट बॉईज. 6 बॉल 8ची गरज. पारितोषिक देण्यात येईल. लक्षात असू द्या 6 चेंडू 8 धावांची गरज. मी तर म्हणेन ना जोबेली टीमला भाग पाडलंय की या ठिकाणी आता विचार करण्यासाठी. फिरकीचं आक्रमण कल्पेश धुळे ज्याच्या षटकामध्ये 14 धावा आल्या, परंतु फिरकीचं आक्रमण ज्युनियर सुजल धुळे याच्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या. टीम मीटिंग घेण्यात आली आहे. या सन्मान आदरणीय रवींद्र जाधव साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. नक्कीच आपण पाहिलं तर कल्पेशच्या ओपिनियन मध्ये आम्हाला आठवलं की कल्पेश धुळे असे सांगत होते की 5 गोलंदाज या ठिकाणी वापरत आहे, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी आता एक वेगळी स्ट्रॅटर्जी असेल. ही वेगळी रणनीती आहे. 6 चेंडू मध्ये आता 8ची गरज आहे. 6 बॉल 8 स्ट्रायकिंगला प्रमोद वारखेडे. मॅच इज ऑन. सामना अजून बॅलन्स आहे. गोलंदाज सज्जा. पहिलाच बॉल कल्पेश धुळेच्या विरोधात. बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय षटकार आणि पूर्णपणे सामना आपल्या बाजूने खेचून असताना प्रमोद वारखेडे बिग हिट षटकार. आपण पाहिलं तर षटकार आलाय जिथे 6 बॉल 8ची गरज होती. आता 5 चेंडू 2 धाव संख्येची गरज असेल. प्रमोद वारखेडेच्या विरोधात कल्पेश धुळेला आपण पाहतोय. सॉफ्ट हँडने चेंडूला वळवलाय, दिशा दिली आहे. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, विजय चौकार आणि सामना जिंकलाय प्रज्ञेश 11. अर्थात संदीप किशोर धुळे आणि रोशन किशोर धुळेने पुरस्कृत केलेला हा प्रज्ञेश 11 संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम, भोला शेठ बॉईज.